Pectoral major has two deep muscles which is clavicular head and sternocostal head. शायद से वो वेट थोड़ा सा ज़्यादा हो गया. ह्याच्यामध्ये काय करियर आहे का? 1920 काय करतोय? टाइमपास करतोय. त्यांची कर्म आहेत, तुम्ही तुमची कर्म करा. हेलो एवरीवन, नमस्ते, राम राम. वेलकम बैक ऑन अ चैनल विद अनदर वीडियो. आज है अपना चेस्ट एंड ट्राइसेप्स करेंगे कि नहीं पता नहीं, लेकिन एब्स करेंगे आज. हाई इंटेंसिटी हाई वॉल्यूम और दिखाएंगे आप सबको. चेस्ट पे अपना 1 महीने पहले वीडियो शूट किया था. 1 महीने के बाद अभी चेस्ट वीडियो ट्रेन करने वाले हैं अपन. और अपना तो ट्रांसफॉर्मेशन चालू है, सब तो अच्छे से सही जा रहा है, लेकिन वीडियो बनाने की ताकत नहीं है. वीडियो बनाने की ताकत है, एडिटिंग करने की ताकत नहीं है, क्योंकि 2-2, 3-3 घंटे लगते हैं एडिटिंग के लिए और बहुत ऊपर नीचे चल रहा है सब कुछ. क्योंकि तो इसके लिए वीडियोस ज़रा कम आ रहे हैं, लेकिन ट्राई करेंगे हम लोग और वीडियोस जैसे जैसे शूट कर पाए. और चेस्ट आज करेंगे, फिर नेक्स्ट वीडियो आएगा अपना लेग्स का. मोस्ट प्रॉबली कल ही शूट करना पड़ेगा क्योंकि कल ही लेग्स है. तो देखते रहिए, भी दिखाते हैं. 3 कंपाउंड 2 आइसोलेशन. ट्राइसेप करेंगे कि नहीं पता नहीं. एब्स का वर्कआउट भी है, फिर पोस्ट वर्कआउट मील भी दिखाएंगे आपको. बने रहिए, देखते रहिए. पी के चालू भी कर दिया, अपन ही टाइम पास कर रहे. जरा लांब जा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आई का. चलो बॉय, इजी. रुको रुको रुको. ओके. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. 40 में 45 मारना. ओके एवरीवन, अपन ने चालू किया फ्लैट डंबल प्रेस से, जिसके लिए अपन ने 6 सेट्स. ओ माय गॉड. 2 वार्म अप सेट्स, 4 मेन सेट्स. अभी और एक कंपाउंड सेट ले रहे हैं अपन, कंपाउंड वेरिएशन विच इज़ डिक्लाइन बार्बल प्रेस. सो नाउ इसके लेंगे अपन प्रॉब्ली 4 सेट. अगर चौथा सेट अच्छे से गया तो 5th सेट के लिए ट्राई करेंगे, लेकिन देखते हैं. फिर इसके बाद एक आइसोलेशन मूवमेंट, देन अगेन एक कंपाउंड मूवमेंट, प्रेसिंग मूवमेंट, देन फिर से एंड अप के लिए आइसोलेशन मूवमेंट. देखते हैं अभी किस तरीके से वर्कआउट होता है अपना. बेसिकली फ्लैट बेंच, फ्लैट डंबल प्रेस जो लिया अपन ने, which majorly works on pectoral major. Pectoral major has 2 deep muscles which is clavicular head and sternocostal head. फ्लैट बेंच प्रेस में दोनों भी ट्रेन होते हैं अच्छे से. डिपेंड्स ऑन योर जेनेटिक्स, डिपेंड्स ऑन योर चेस्ट का स्ट्रक्चर. डिक्लाइन प्रेस अपन कर रहे हैं स्टर्नोकॉस्टल हेड के लिए, विच अगेन वर्क्स ऑन पेक्टोरल मेजर. मतलब पेक्टोरल मेजर का ही सेकंड हेड है.
जो कि लोअर चेस्ट पे होता है, बेसिकली अंदर ही होता है, बट ठीक है। इसके 4 सेट होने के बाद प्रॉबली पेक डेक फ्लाई लेंगे, शायद पेक्टोरल फ्लाई, देखते हैं। बने रहिए, दिखाते हैं। चल चल जाते थे। 10 11 7, 8, 9, 10, 11, 12. Yes. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आओ। सो गाइज, मैं आपको पूरा फुल वर्कआउट तो नहीं दिखा पा रहा हूँ, लेकिन ग्लिम्सेस और मेन सेट्स दिखा रहा हूँ, लेकिन जो बीच बीच में मैं इंफॉर्मेशन दे रहा हूँ वो ज़्यादा इम्पोर्टेंट है। तो इसके पहले जो हमने डिक्लाइन बारबेल बेंच प्रेस मारा था, उसमें जो लास्ट सेट था उसमें सिर्फ मुझे 5 ही रेप्स गए। यूजुअली क्या, मैं बिल्कुल ऐसा करता ही नहीं हूँ, 5 रेप 6 रेप ऐसा नहीं होता मेरा। 10 to 12 रेप्स जानी ही चाहिए, मैं इस पर ही फोकस रखता हूँ। लेकिन ऐसा हो गया ना, मेरे राइट पैक में मुझे ऐसा लगा कि क्रैम्प आने वाला है, तो मैंने फट से रख दिया, मैंने रिस्क नहीं लिया। शायद से वो वेट थोड़ा सा ज़्यादा हो गया, शायद मुझे बढ़ाना नहीं चाहिए था 3rd सेट में। सो ध्यान रखना गाइज, अगर आपको हाइपोट्रॉफी चाहिए, अगर आपको मसल बिल्ड करना है, तो 5 to 6 रेप्स में कुछ नहीं होने वाला। 10 to 12 रेप्स के फेलियर में जाना ज़्यादा ज़रूरी है। तो डिक्लाइन बेंच प्रेस हो गया। अभी एक आइसोलेशन मूवमेंट कर रहे हैं, पेक्टोरल फ्लाई, जो कि है पेक्टोरल माइनर के लिए, मतलब एक आइसोलेशन मूवमेंट कर रहे हैं। इसके बाद और एक प्रेसिंग मूवमेंट करेंगे और लास्ट और एक आइसोलेशन मूवमेंट करेंगे। सो आइसोलेशन मूवमेंट मेजरली वर्क्स ऑन योर पेक्टोरल माइनर, जो पेक्टोरल का सेकंड मसल है। सो देखते रहिए, बने रहिए। अपना पेक डेक भी हो चुका है और लास्ट सेट 4th सेट में हमने एक ड्रॉप लिया। ड्रॉप सेट क्यों करते हैं वो भी आपको बताऊंगा अच्छे से, लेकिन बाद में पहले वर्कआउट ख़त्म कर लूँ मैं, फिर बात करते हैं। Two, 3, 4, 5. 4, 5, 6, 7, 8. 9, 10, 11. Six, 7, 8,
10, 11, 12, 13, 14, 15. ओके गाइस, चेस्ट वर्कआउट झाला आपला. चेस्ट वर्कआउट इज़ डन. अभी पूरा समरी देता हूँ आपको. जैसे कि मैंने बताया, फर्स्ट वी डिड डंबल फ्लैट बेंच प्रेस, फिर उसके बाद किया हमने डिक्लाइन प्रेस, बारबेल प्रेस, देन फिर किया हमने पेक डेक फ्लाई, देन वी डिड इंक्लाइन मशीन प्रेस, जिस सबके हमने 4-4 सेट किए, और लास्ट में एज अ फिनिशर हमने किया सीटेड स्कूप किया हमने. क्योंकि सीटेड स्कूप करने में एक चीज़ होती है कि अपनी पूरी बॉडी लॉक हो जाती है और अपने सिर्फ शोल्डर्स मूव करते हैं. मतलब दैट्स एन आइसोलेशन मूवमेंट फॉर क्लैविकुलर हेड. तो उससे हमने एंड कर दिया. और अभी हम लोग ट्राइसेप्स कर रहे हैं. ट्राइसेप्स होने के बाद बात करते हैं. और ट्राइसेप्स के मोस्टली 2 ही वेरिएशन लेंगे. अब वो कौन से होंगे वो दिखाता हूँ मैं. बाकी फिर हमें एब्स भी करने, फिर पोस्ट वर्कआउट मील के साथ हम लोग ये वीडियो एंड करेंगे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your cloud, it be raining now, I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. बॉडीची कंडिशन आता तुम्ही बघितलीत. रिझल्ट येतोय, हळूहळू येतोय. आणि हळूहळू रिझल्टच एक्सपेक्टेड आहे. कारण फास्ट रिझल्टच्या चक्करमध्ये आपल्याला वांदे करून नाही घ्यायचे बॉडीचे. ओके, स्लो अँड स्टडी, बट वी विल विन द रेस. अँड वी हॅव टू विन द रेस. कारण मेहनत पण लागली आहे, खूप पैसे पण लागतात, सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे जस्ट फोकस ऑन युअर सेल्फ. Just be around yourself. Nothing else matters. That's the most important thing you can give it to yourself, which is time, energy. And by time and energy, you will do your hard work. And by that, you will earn the money you deserve, which you manifested for, and which you have expectation. बस एवढंच आहे. हळूहळू येतो आपण शेपमध्ये. सो बेसिकली आपल्याला आता ट्रान्सफॉर्मेशन चालू करून ऑलमोस्ट 3 वीक्स झालेले आहेत. आणि हा आपला एपिसोड 1 आहे चेस्ट डेचा. किती एपिसोड्स बनतील ट्रान्सफॉर्मेशन सिरीजचे नाही माहीत, कारण ते लाईनअपमध्ये मी नाही ठेवलं आहे. न्यूट्रिशन व्हिडिओज येतील, फुल डे ऑफ ईटिंग व्हिडिओ येईल,
आणि हळूहळू आपण खूप खूप गोष्टी ॲड ऑन करत जाऊ. तर किती मसल्स आहेत आता ह्याच्यानंतर, जसं मी आधी पण बोललो की लेग्स म्हणजे क्वाड्रायसेप्स आपल्याला शूट करायचं आहे. सो मोस्ट प्रॉबेबली आफ्टर चेस्ट वर्कआउट वील डू लेग्स वर्कआउट ओनली क्वाड्रायसेप्स. बस ते आहे. बाकी सगळे व्हिडिओज आता लाईनअपमध्ये तर आहेत, बट ठीक आहे, हीच आहे आपली मेहनत. नो एक्सक्यूजेस. सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात, विच इज फाईन. आय एम लविंग इट. नो कंप्लेन्स. चला ॲब्स करूया अँड लेट्स टॉक आफ्टर दॅट. चलो. Oh shit, look at the gardi guys. The gardi, oh my god, look at the gardi. Okay everyone, we done with our workout. Abs दिखाने का टाइम नहीं मिला इन द सेंस जिम में थोड़ी सी गर्दी है आणि जर गर्दीमध्ये मध्ये जाऊन शूट करणं बरोबर नाही वाटत. सो एब्स को शूट नहीं कर पाया मैं और ट्राइसेप्स का भी एक ही वेरिएशन दिखा पाया. सो अभी वी आर डन विद द वर्कआउट. चेस्ट हो गया, ट्राइसेप हो गए, एब्स हो गया. अभी वे प्रोटीन पिएंगे. वर्कआउट के 10 मिनट में पीना होता है और इसके बाद 20 मिनट के अंदर वी हैव टू टेक आ पोस्ट वर्कआउट मील. और घर पे जाने को ही अपने को आधा घंटा लगेगा. सो ठीक है, इतना तो मैनेज हो सकता है. बाकी ये था आज का अपना वर्कआउट डे, चेस्ट एंड ट्राइसेप्स. मोस्ट प्रोबेबली ट्राई करूँगा कि ये वीडियो आज ही अपलोड हो जाए, क्योंकि कल भी शूट करना है. परसों शायद से जिम खुला हो या नहीं, पता नहीं, आई डोंट नो. अभी तक नोटिस तो लगी नहीं है की 1 मे महाराष्ट्र दिन सुट्टी आहे की नाही माहीत नाही. बट जर महाराष्ट्र दिनला आपल्या जिमला सुट्टी नसली तर सकाळी येणार आपण, कारण त्या दिवशी पण आपल्याला शूट करायचं आहे, वर्कआउट दाखवायचं आहे, बाकी सगळीकडे फिरायचं आहे, आपले मित्र मंडळी आहेत त्यांना भेटायचं आहे. म्हणजे बॅक टू बॅक 3 दिवस शूट होणार. आणि ट्राय करेन मी आजच एडिट करून आजच हा व्हिडिओ अपलोड करायला बघू आता. बाकी आता वे प्रोटीन घेऊया आणि सरळ भेटूया घरी आणि पोस्ट वर्कआउट मील खाता खाता हा व्हिडिओ एंड करूया. चला भेटूया घरी. मी वे प्रोटीन पिऊन घेतो. .011% भी नहीं बचना चाहिए. ओके गाइस, आलो आपण घरी आणि चला पोस्ट वर्कआउट मील करूया. फटफट करायला पाहिजे, कारण अजून 2 मील बाकी आहेत. नेक्स्ट वीकमध्ये अजून एक मील ॲड होणार आहे. बापरे, बॉडी बनाना आसान नहीं है भाई. फटके 4 हो जाती है. चला पोस्ट वर्कआउट मील करूया. बरं, थोडीशी बोरिंग गोष्ट आहे, सांगतो. माहिती नाही तुम्ही आता एवढा इथपर्यंत व्हिडिओ बघता पण की नाही, आय डोंट नो. बट जर बघत असाल इथपर्यंत, जर तुम्ही बघितलं असेल तर या पुढे पण बघा. आणि जे मी सांगणार आहे त्याच्यावरती जरा म्हणजे काय म्हणूया, मी जे सांगणार आहे ते फायद्याचंच आहे. म्हणजे फायद्याचं इन द सेन्स मला फक्त एवढंच सांगायचं आहे गाईस, की कसं आहे ना, जेव्हा तुम्ही घासताय, आता सांगतो, बोरिंग गोष्ट आहे प्लीज.
एवढंच की जेव्हा तुम्ही घासताना गाईज, म्हणजे काही कोणत्याही फील्डमध्ये कितीही कुठेही कसंही, आणि तुम्हाला जेव्हा सक्सेस मिळत नाही, जेव्हा तुमचं घासणं चालू असतं वर्षानुवर्ष, पण लोक असं म्हणतात की काय करतोय, टाईमपास करतोय, पुढे जात नाही आहे, काय पैसे कमवत नाही आहे, आणि लोक मागे खेचायला येत आहेत, नजर लावत आहेत. सो गाईज ती त्यांची कर्म आहेत, तुम्ही तुमची कर्म करा. ठीक आहे. म्हणजे कोणी किती बोलू दे, काहीही बोलू दे, कसंही बोलू दे, तुम्ही रिॲक्ट करू नका. कारण वेळ आहे जी बदलतेच, वेळ आहे जी बदलतेच. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती घासली आहे, तुम्हाला माहिती आहे किती तुम्ही जिद्दीने प्रयत्न करताय, कधीपासून प्रयत्न करताय. आता हे यूट्यूब वगैरे तर आत्ता चालू झालं आहे, पण मी वर्कआउट 10वीत असल्यापासून करतो आहे. काय जण अप्रिशिएट करतात, काय जण अप्रिशिएट नाही करत, काय जण म्हणतात बाबा तू अजूनपर्यंत स्टेजवर नाही आहेस, काय जण म्हणतात तू खूप चांगलं करतो आहेस, काय जण असं पण म्हणतात की तुझी बॉडी त्या लेवलला नाही आहे एवढी वर्ष घासून, काय जण म्हणतात अरे वा क्या विनायक क्या बॉडी बनाई आहे. कोणालाही थांबू नाही शकत आपण बोलण्यापासून. सो माझं आत्तापर्यंत जितकं नॉलेज आहे, ज्या हिशोबाने मी नॉलेज अचीव केलं आहे, किंवा काय म्हणूया नॉलेज गेन करून अजून शिकत चाललो आहे पुढे पुढे, त्या हिशोबाने मी आणि माझ्यासोबत जे होतं आहे ते बरोबर आहे. कारण नशिबाच्या पुढे काहीच नाही, देवाच्या पुढे काहीच नाही भाई. मी आधीच सांगितलेलं, बोरिंग गोष्ट आहे पण खरी गोष्ट आहे. सो मला पण काही घेणं देणं नाही आहे. आता लोक काय जण चांगलं बोलत आहेत की भाई यूट्यूब चांगलं चालू केलं आहेस तू आणि हे सोडू नको असं तसं. काय जण म्हणतात अरे काय सारखं व्हिडिओ बनवत असतो आणि ह्याच्यामध्ये काय करिअर आहे का, आणि करिअरच्या मागे लागलेत नुसते. म्हणजे स्वतःचं काय हाय नाही आहे त्याच्याकडे लक्ष नाही, माझ्याकडे लक्ष. माझंच बोलत नाही मी, कोणी एवढा ग्रेट नाही, बट दुसऱ्यांकडे लक्ष असं म्हणूया आपण. माणसाने आधी स्वतःकडे लक्ष द्यावं, नंतर दुसऱ्यांकडे. आपण किती अपडेट होतो आहे, आपण नॉलेज गेन करतोय की नाही, आपण आपल्या आयुष्यात नीट करतोय की नाही. माझे पैसे कमवायचे आहेत मी कमवीन, मला काय करायचं ते मी करेन, माझी स्वप्न आहेत ती मी पूर्ण करेन आणि ते मीच करणार. मला दुसऱ्यांकडनं काय एक्सपेक्टेशनच नाही आहे. कारण आधीपासून आत्तापर्यंत एकटाच घासत आलो आहे, यापुढे पण मला एकटं राहूनच घासायचं आहे. ते मला माहिती आहे, कोणी मदतीला येणार नाही आहे घरचे सोडून. आणि मित्र आहेत जवळचे ते सोडून बस. बाकी एवढंच आहे की कोणावरती जास्त विसंबून राहू नका. कोणावरती जर ते लोक निगेटिव्ह बोलत असतील तुमच्याबद्दल तर त्यांना बोलू द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. जेव्हा सक्सेसची पायरी चढायला सुरुवात कराल, जेव्हा नशीब पलटेल, जेव्हा नशिबाची गाडी सुरू होईल, जेव्हा काय म्हणूया तुम्ही तुमच्या हिशोबाने स्वप्नपूर्तीकडे जाल, तेव्हा त्यांना उत्तर आपणआप मिळेल. तुम्हाला काय बोलायची गरज पण नाही. ओके. म्हणजे माझं तरी याच्यावरती विश्वास आहे, बाकी तुमची मर्जी. मी माझ्यात पण चेंजेस करायचं म्हणतोय. खूप निगेटिव्ह फ्लॉज आहेत माझ्यात पण, खूप भयानक फ्लॉज आहेत, त्याच्यावर काम करायचं आहे. होईल हळूहळू नाही, आता फटक्यातच करायचं आहे. कारण खूप टाईम झाला आहे आणि जायचं आहे भाई, खूप पुढे जायचं आहे, एकसाथ जायचं आहे. जे ठरवलं आहे ते करायचं आहे. बाकी हां, आपला पोस्ट वर्कआउट मील दाखवायचा राहिला. हा बघा, हे चिकन आता 250 ग्राम्स आहे. सॉस टेस्टसाठी आहे, 0 फॅट सॉस आहे. 80 ग्राम राईस आहे, 2 काकड्या आहेत
आता ह्याच्यामध्ये फुल ईटिंग व्हिडिओ करायचा आहे तो नेक्स्ट वीक करू. बाकी हा आपला ट्रान्सफॉर्मेशन सिरीजचा एपिसोड 1 आहे. कारण ट्रान्सफॉर्मेशन सुरू करून डाएटवर म्हणजे एकदम प्रॉपर क्लीन डाएटवर येऊन आपल्याला 1 महिना झाला आहे, पण आत्ता कुठे बॉडी रिझल्ट शो करायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता आपण एपिसोड्सची सुरुवात करतो आहे. आणि आता किती एपिसोड्स येतील माहिती नाही, 3 महिन्याचं तर ठरवलं आहे. बाकी पुढे बघू कसं काय होतं आहे. बाकी सगळे मसल ग्रुप आपण प्रॉपरली कवर करणार आहोत. न्यूट्रिशन व्हिडिओज येणार, फुल डे ऑफ ईटिंग्स व्हिडिओ येणार. कारण आता जरा प्रोटोकॉल न्यूट्रिशनचा वेगळा आहे. आधी न्यूट्रिशनचा प्रोटोकॉल वेगळा होता, आता मील्स वाढलेत, पुढे पण मील्स वाढणार आहेत. ट्रेनिंग प्रोटोकॉल ऑलमोस्ट सेम आहे. आणि मध्ये मध्ये जे चेंजेस होईल ते तसं सांगत जाईन, दाखवत जाईन. आणि व्लॉग अपने भाई हिंदी मराठी में ही आएंगे. मराठी भी थोड़ा सा रहेगा, हिंदी भी थोड़ा सा रहेगा, क्योंकि सबको समझ में आना चाहिए. मराठी वाले भाई लोग अपने बोलते कि भाई मराठी तच बनाओ, हिंदी वाले भाई लोग अपने बोलते हैं भाई हिंदी में बनाओ, कुछ समझ में नहीं आता है. भाई समझ में नहीं आता है तो मराठी सीखने का राहू द्या, आपण त्या विषयावर त्या वादात नको पडूया. पण ठीक आहे, आपण सगळ्यांसाठी हिंदी में व्लॉग, हिंदी में अपने वीडियोज़ आएंगे, मराठी में भी आएंगे, बीच बीच में हिंदी, बीच बीच में मराठी. बाकी भेटूया. आता हा व्लॉग, हा एपिसोड आजच एडिट करून, जेवल्यानंतर एडिट करून लगेच अपलोड करायचं आहे. कारण उद्या पण शूट करायचं आहे लेग्सचा व्हिडिओ, परवा पण शूट करायचा आहे फुल डे व्लॉग. तो एक फन व्लॉग असेल मे बी, बघूया कसं काय होतं. परवाचं नाही माहिती, सांगू नाही शकत, पण उद्या शूट करायचं. त्यामुळे हा आता व्हिडिओ होल्डवर ठेवू नाही शकत. फटाफट खाऊन फटाफट एडिट करून लगेच कामाला लागतो. 2-3 तास लागतील, पण करूया फटाफट. बाकी सगळे अपडेट्ससाठी इंस्टाग्रामवर फॉलो करा. बाकी आपण ऑनलाईन ट्रेनिंग व्हिडिओज आपण ऑनलाईन ट्रेनिंग चालू केलेली आहे. कोणाला एनरोल करायचं असेल तर प्लीज एनरोल करा. माझा नंबर, माझा इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करीन. तुम्हाला जर माझ्याकडून गायडन्स हवं असेल तर तुम्ही मला रीच आउट करू शकता आणि फीस वगैरेबद्दल तुम्ही विचारू शकता. बाकी तुमचे काही फिटनेस गोल्स असतील, काही फॅट लॉस, मसल बिल्डिंग, शेपमध्ये यायचं आहे, स्ट्रेंथ वाढवायची आहे, स्ट्रेंथ गेन करायची आहे, काय म्हणूया एन्ड्युरन्स वाढवायचं आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे, त्या सगळ्यावरती आपण वर्क करू शकतो एकत्र मिळून. आणि बस हा होता आजचा व्हिडिओ, एपिसोड नंबर 1 ऑफ ट्रान्सफॉर्मेशन सिरीज. आणि आता किती एपिसोड येतील, मे बी मी 12 ठरवले आहेत. मी आताच आश्वासन देत नाही आहे, पण ठीक आहे. चला बस झाला आजचा व्हिडिओ, एवढाच, इथेच संपला. खूप बोर केलेलं आहे मी. आणि भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक्स. टिल देन सी यू, टेक केअर, बाय बाय, सायनिंग ऑफ.